इन महानुभावों से मिलोगे तो शायद लगेगा आपको इससे जैसा प्यार का खजाना और कहीं नहीं। हम लोग कबूतरों की लड़ाई लड़ते लड़ते जन कल्याण पार्टी का पूज्य गुरुदेव नीलेश चंद्र मोदी जी की प्रेरणा से समाज के लिए कुछ अच्छा करें, समाज के साथ जुड़कर अच्छा करें। तो आज का जो मुद्दा हमारा है, हमारे मराठी भाई जैन भाई मिलके हम बहुत कुछ अच्छा काम कर सकते हैं। जो थोड़ा बहुत मतभेद है, हम चाहते जब हम यहाँ से प्रेस कॉन्फ्रेंस पूरी करके उठे, शायद ऐसा प्यार का अनमोल खजाना एक दूसरे के भाइयों के बीच में देखने को मिले, शायद दुनिया के लिए हम एग्जाम्पल बने। मैं अब हमारे पूज्य मुनिराज राष्ट्रीय संघ जन जन के कल्याण की भावना, अबोल जीवों के प्रति इनका योगदान शायद हमारा जैन समाज कभी नहीं भूलेगा। मैं उनसे विनती करूंगा कि कृपया आज के अनुरूप प्रेस को संबोधित करें। पूज्य मुनिराज सिंह नीलेश चंद्र जी विचारण्याचं उपलब्ध अजून मिळाले नाही की तुम्हाला कोणी सांगितलं सरकारला, परत त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव सांगितलं। आता काय त्यांनी जो ठामपणे जे आता बोलतायत ते त्यावेळेला ते का नाही बोलले, ज्या वेळेला हे सगळं झालं त्यांना कळलं की कोणी डिसिजन घेत आहे किंवा कोणी सांगितलं हे करण्यासाठी, तर त्या जे आता त्यांनी हा जो फर्म राहिलाय तुम्ही करू नका किंवा ते करू नका, ते त्यावेळेला का नाही बोलले। दुसरी गोष्ट मंगल प्रभात लोढाची ज्यांचं आता उपचार झाला, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी जे कबुतरांच्या वरती जे एवढे प्रेम दाखवत आहेत त्यांचं स्वतःचं टावर आहे ठाण्याला लोढामध्ये। त्यांनी तिथे स्वतः तिथे सगळं त्यांचे नियम लिहून ठेवलेले आहेत, इथे कबुतरांना खाणं घालायचं नाही। माझ्याकडे लेटरही आहे त्यांचं, नंतर वाटलं तुम्हाला दाखवते। असं सगळं त्यांनी सगळं टाकलेलं आहे, इथे करा, इथे जाळी लावा, इथे आणू देऊ नका, इथे घालू नका। म्हणजे स्वतःच्याकडे स्वतःच्या लोकांचं संरक्षण करायचं आणि जी जनता आहे त्यांच्या संरक्षणाचा विचार नाही करायचा। दुसरी गोष्ट हे तुम्ही खाऊ नका, हे तुम्ही करू नका, हे डिसिजन घेणारे हे लोक कोण आहेत? इथे आम्ही राहतो, ही भूमी आमची आहे, महाराष्ट्र ही भूमी मराठी लोकांची आहे। जरा 2 मिनिटं म्हणजे पूर्ण होते, आमची आहे। आणि इथे काही म्हणजे ते मुसलमान म्हणा किंवा आम्ही जसं ते म्हणाले की पूर्वीपासून अगदी पूर्वीपासून आम्ही सगळेजण एकत्र राहतोय। कधी गुजराती मराठी जैन हा कधीच वाद झाला नव्हता, सगळे गुजरात्यांना मराठी येत होतं, मराठीला गुजराती येत होतं, सगळे एकत्र। आता हे थोडे वर्ष जी झाली आहे जे राजकारणचा जो ह्याच्यावरती जो लावलेला आहे, राजकारणी लोकांनी केलेली गोष्ट आहे। आणि मुनीजी त्यावेळेला आता मुनीजी म्हणतात की ते लोक पण आम्ही प्रत्येक न्यूज मध्ये मुनीजींनाच बघत होतो, मुनीजीच बोलत होते की असं आहे तसं आहे, ह्यांनी हे केलंय त्यांनी ते केलंय। आम्ही बरेच न्यूज मध्ये बघितलं मुनीजी बोलत होते आणि आता मुनी म्हणतात की त्यांनी केलंय। मग त्यावेळेला जेव्हा मुनीजींना कळलं होतं की हे ते लोक करतात आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत या बरोबर नाहीये, तर त्यावेळेला मुनीजींनी का नाही आवाज? बघा, मी हा मुंबईमध्ये ताई एकदम नवीन आहे, माझं काम गोरक्षणाचं आहे, विदर्भ प्रांत हैदराबाद मध्ये काम आहे। माझ्या संपर्कमध्ये मान्य मालेगावमध्ये एक ट्रक पकडला होता, त्यावेळेला मान्य राहुलजी नार्वेकरच्या सपोर्टमध्ये ते आम्ही आमची गोरक्षणाचं काम झालं होतं, त्यात आमचा संपर्क झाला होता, त्याच्यामुळे इथं माझा चातुर्मास झाला। दुसरी गोष्ट, ह्या मंगल प्रभात लोढाला ते जैन आहेत पण मी त्यांना ओळखत नाही। मुंबईमध्ये आलं जे मंगल प्रभात लोढ हा कोण आहे हे मला माहित पडलं। काही वर्षपूर्व मला असं घडलं होतं, अशी प्रतिका झाली और तुम्ही सांगतो तुम्हाला वाद हा मिटवायचा आहे। दुसरी गोष्ट, मी इथं आलेलो आहे महाराष्ट्राच्या घडवल्याला, तुम्हाला जर वाद करायचा असेल तर तुम्ही मंगल प्रभात लोढाशी करा, सकल जैन समाजाशी नका करू। जो व्यक्ती याच्यामध्ये वाद करते त्याला पुऱ्या राजस्थान समाजला तुम्ही दोष ठेवू नका, बरोबर ना? और आज जर आपण जर अशी भाषा करत असेल, आम्ही जर तो आपण मी नाही तो दुसरा कोण येणार? ते मी आता सांगतो, जो मुनी मी आता मला कळलं ना आता काय होत आहे म्हणून मी आलो। और मला जर कोणी विकलं असतं या मला कोण खरीदून घेतलं तर मी मराठी रक्त आहे, माझ्या रक्तात ते नाही आहे। दुसरी ताई, तुम्ही प्रेमाची भाषा वापरा, हे लोक प्रेमानं राहणार। भाषा तुम्ही म्हटलं होतं जसं की आम्ही कोंबडीला कापतो तसं तुम्ही मारवाड्याने बी कापतो, बरोबर बोलली तुम्ही, पण आपण छत्रपती शिवाजी आम्ही जिहाद्याला कापू,
बांगलादेशी त्यांना खदडू येतो, जे लव जिहाद करते त्यांना आपण हाकलो. भाषा बद्दल करा. आम्ही असं कधीच म्हटलं नाही. तुमचे व्हिडिओ आहेत ताई, तुमची व्हिडिओ आहेत. नाही, जेव्हा तुमचा व्हिडिओ आला ना, तेव्हा कारण तुम्ही की म्हणालात की तुमच्या बेटा- व्हिडिओ मला बोलू द्या. नाही, मी म्हणाली होती, पण जेव्हा तुम्ही म्हणालात ना की नाही, आम्ही शस्त्र- तलवारची गोष्ट आहे का? मी सनातनी आहे, विश्व हिंदू परिषदचा कार्यकर्ता आहे आणि माझे पुरे व्हिडिओ बघा, तुम्ही माझा फेसबुक बघा, तुम्हाला जेल मिळेल नाही तिथं सनातन मिळेल. ज्या व्यक्तीमधलं धर्माच्या विरुद्ध धर्म समजले, सनातन धर्माच्या विरुद्ध आलं तर आम्ही शस्त्र उचलू. हे नाही म्हटलं की कबुतरांसाठी मारत आम्ही स्वतः गुरु थोडी आहे मी की लोकांना शस्त्र उचलू. मग तेच तुम्ही जेव्हा बोलला त्याचा काउंटर बघा त्या लोकांनी ते काय कसं टाकलं. मी तर पहिल्यांदा मीडिया बघितला हा. हे मला मीडियानं बघितलेला आहे. हा वाद आपल्याला काय मिटवायचा आहे. महाराष्ट्र मारवाडी समाज बहुत शांत प्रिय समाज आहे आणि आपण मिळून हा महाराष्ट्राला घडू, ह्या महाराष्ट्राला सर्व करू. ये भी करेंगे. अभी हम गिरगांवकर वाले हाँ। और मुझे मेरी बात 10 मिनट भी रखने नहीं देंगे तो सेटल कैसे होगा? आप उनको बोलेंगे थोड़ा जी को अलग रखो, इनको अलग लो, ये मतलब ये सेटिंग करके काम कर रहे हैं। देखिए ये बात मत करिए, सेटिंग करने के नहीं ना. महाराष्ट्र के आप मीडिया वालों ने, आपके मीडिया वाले ही बात करते हैं. हाँ हाँ ये मीडिया से भी आप एक मिनट, ये प्रेस कॉन्फ्रेंस है, प्रेस वालों को बात करने दीजिए पहले. हाँ नहीं पहले प्रेस वालों से बात करने दीजिए आप, फिर बाद में करते भाई बात. रुको ना, प्रेस बात रुको. तुमच्या जवळ प्रेस कॉन्फ्रेंस है ये. आणि जेवढे आराध्य देवी देवता तोडलेले आहे सर्व मंदिर आपण तयार करू. मी जैन समाजाला सांगितलेलं आहे, आव्हान माझे व्हिडिओ बघा, जिथे महादेवचं मंदिर असेल तिथं गणपतीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जे तुटून बनले ते तुम्ही फ्लॅट घेऊ नका. हा नाही पद्मसागर काय करतो मला माहिती आहे, प्रत्येक मध्ये जातात आणि टावर मध्ये चतुर्मास करतात, ते विकतात. आता कोणताही मारवाडी जिथे हनुमानजीचं मंदिर, महादेवचं मंदिर तुटला, तुम्ही गिरगावकर पुरा महाराष्ट्र एक व्हा, जिथून मंदिर उघडत तुम्ही करा ना, मी सपोर्ट करतो तुम्हाला. मला माहित आहे ते पुरे देव आम्ही तुलसीवाडीमध्ये बसलेले आहे, बघात ना तुलसीवाडीमध्ये माहित आहे. त्या तुलसीवाडी मंदिराचा विवाद चालू होता, त्याच्यामध्ये बघा तो एरिया कोणाचा आहे, तिथं कमसे कम किती देव आहेत. अरे बापरे, एवढा मोठा शिवलिंग मी जिंदगीत नाही बघितला. अच्छा बघा महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व आहे, ते सगळे मंदिरं हिंदुत्व. तोडली, तोडली. पण तिकडे डेव्हलप करणारे हे सगळे काय लोक आहेत? मी काय म्हणतो, जैन बिल्डर तुम्ही बिल्डरला पकडा ना, समाजाला कशाला पकडता. परत अजून एक मला एक विचारत होतं की त्यावेळेला असं काय नाही की आम्हाला आमचा जिमखाना पाहिजे, 19 लाख मतदार आहेत, 12.5 करोडात आम्ही. गौरव हम आपके साथ है इसमें. एक मिनिट, त्या जिमखानावर वाद झाला, कंपनीची जागा गेली, मच्छीमारांना उठवलं जातं, ह्याच्यामध्ये काय बोलत नाहीये समाजाला. एक मिनिट सर, एक मिनिट. जीवदया माफी असावी, मी कट्टर मराठी म्हणून मला माहिती नाही शब्द जमत नाही मला, पण प्राणी मात्रा म्हणजे तुम्ही ते सगळं म्हणाला. कोई बात नहीं. मच्छी शिल्पाने तो पॉईंट आम्हाला सांगितलं होतं कशाने ठीक आहे. मच्छी जी टाकली जाते किंवा काय, मुंबई मूळ कोळी लोकांची आहे, मग इकडे मच्छीच होणार ना म्हटलं. आणि ती मच्छी माशी खाते, मांजर खाते, कुत्रा खातो, मग ते पण प्राणी तर आहेत, मग त्यांच्या ह्याच्यावरती आपण काय, आणि ते पण ते तर झालंच. त्या मुंबईमध्ये मी परत सांगतो की ह्या व्यक्तींना हॅट्स ऑफ, हे जे सगळं ते एकदम ते त्यांच्या बाबतीमध्ये पोहोचलंय खरंच ओके. पण तरी पण माझा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या शिवाय इतर कोणी असो, म्हणजे मी जैन यांच्या बाबतीत म्हणत नाही, कोणी असो दे, मुंबईतले डिसिजन घेणारे की मुंबईमध्ये कुठे मंदिरं करावी, काय नाही करावं, अमुक करावं, मराठीचं हे करावं, कुणी खावं, मराठी शाळा, हे डिसिजन घेणारे बाहेरचे लोक. मंदिरं तोडली गेल्यानंतर एक नीचपणा असा पण झालाय की ते मंदिर अधिकारी आपलेच बसलेत, त्यांना परमिशन कसे देतात. बरोबर, तुमच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो आम्ही त्या अधिकाऱ्यांना मराठीमध्ये की परमिशन त्यांना पटकन मिळतात. मंदिर तोडल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती आम्ही जे कंप्लेंट करतो, तक्रारी करतो की कोणत्या बेसिस वरती झालं, त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जात नाही अजूनपर्यंत. गौरव दादा, आपल्या गौरव सगळ्या जैन लोकांनीच केलंय, मग त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत काय घटना घडल्या नाही पुढे झाल्या. देरासर प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला
बरोबर. एक मिनिट सर, तुम्हाला सामावून घेतलं ना, मराठी लोकांनी सामावून घेतलं ते दूध साखर आमचे बिरिंजी नेहमी म्हणतात, सामावून घेतलं ती आमची चूक झाली का? यापुढे ते नक्कीच होणार नाहीये. ओके, यापुढे म्हणजे कुठली गोष्ट जसं गुरुजी म्हणतात की ते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या धर्मांना कोणी चुकीच्या केल्या तर त्यांना उत्तर देणार, आम्ही तर त्या गोष्टीमध्ये समोर शकतो, पण त्यावेळेला थांबवलं का नाही गेलं? आणि मंदिरं तोडल्या तर आताच का सगळ्यांना ती जैन लोकांना जागा नाही? आता म्हणजे गुरुजी गेल्या महिन्यापूर्वी जसं म्हणाले की मी त्यांना पहिल्यांदाच बघितलंय, एकदा फोनवरती माझं बोलणं झालं होतं महिन्यामध्ये. ओके, पण हे आता इलेक्शन नेमकं आलं, निवडणूक आहे, निवडणूक आल्यानंतर हे नेमके वारे असे का व्हायला लागले? आताच मध्ये सगळं का करावं असं वाटलं? गुरुजींना डेफिनेटली त्यांनी त्यांच्या मनापासून विचार केला असेल, पण माझी एक शंका आहे की असं कुठल्या गोष्टी झाल्या, कुठल्या नेत्याने सांगितलंय का, कुठल्या जैन नेत्याने सांगितलं की हा मराठीवाद चिरवतो आणि मराठी लोक सगळे एकत्र येतात असं? म्हणजे ठाकरे बंधूंच्या बाजूने येत असतील किंवा अजित पवारांच्या बाजूने असेल, कुठल्याही मराठी नेत्यांच्या बाजूने येत असेल, त्यांच्या बाजूने सगळं कल चाललेला आजच्या तारखेला मराठीमध्ये. म्हणजे सगळं थांबवायला पाहिजे म्हणून मराठी आणि जैन हा वाद थांबवा आताच्या पुरता, आणि परत 16 तारखेनंतर आपण असं कोणाला तरी ठीक आहे सहभाग आहे. दुसरी गोष्ट आहे, आता तुम्ही म्हणता की राजस्थानी लोक सर, राजस्थानी लोकांनी बिल्डर आम्हाला जसे प्रत्येक समाज एका जागावर राहते, बोरा समाज एका जागावर राहते, मारवाडी एका समाजमध्ये राहते, ब्राह्मण एका एरियामध्ये राहते, एससी समाज एरियामध्ये राहते, म्हणून मारवाडी भी एक ही एरियामध्ये राहते, बरोबर. दुसरा गोष्ट आहे, हा जो प्रश्न आहे हा बिल्डराचा वाद आहे, हा जैन समाजाचा नाही आहे. जैन समाज प्रत्येक वस्तामध्ये, हा जैन समाज नहीं, मारवाड़ी ओनली जैन नहीं, मेरी एक संगठन है राजस्थान छत्तीसगढ़, अभी तो पार्टी भी बना दी हमारे आर्थिक हमारे जैन समाज में. तो मैं अभी खुलासा करतो दादा, गौरव दादा, ताईंना पण सांगतो, हे बिल्डरची राजनीती आहे, हा जैन समाजाची नाही. आणि एका बिल्डरामुळे तुम्ही जर पुरा राजस्थान समाजला जर तुम्ही वाक्षेप लावायचा असेल तर हा विवाद कधी जिंदगीभर उठणार नाही. आणि हे लोक, हे बिल्डर लोक आणि हे पॉवरफुल पॉलिटिशियन, तुम्ही म्हणतात तुमच्या हिंदूमध्ये एकता नाही आहे, तुम्ही एक व्हा, आमच्या जैन समाजामध्ये एकता नाही आहे, म्हणून हे कामं होतात. माझ्या दुसरी गोष्ट अशी हेच सांगत आहे की पुरा राजस्थानला तुम्ही बदनाम करू नका, हे लोक तुमचे सहकार्य आहे. मला माहिती, मी राहतो घुमतो म्हणून, मी हिंदू संघ पण राहतो आणि जैन मध्ये राहतो, हे काम केलं आहे बिल्डरांनी. आता याच्यामध्ये म्हणून म्हटलं की देखो, मी कुलाबामध्ये राहतो, कुलाबामध्ये 4 महिने राहिलो. म्हटलं तुम्ही लालबाग मध्ये कसे गेले? आम्हाला एका तेलुगूनं घर दिलं. त्यावेळेला तेलुगू, मराठी, कन्नड एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. धीरे धीरे त्यांना व्यापार केला, ते लालबाग मध्ये. बघा, आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर बोरा समाजाचा टावर अलग आहे, फारसी समाजाचा अलग आहे, मराठी लोकांचं अलग आहे, ब्राह्मण लोकांचं अलग, प्रकारचे काय हर जागेवर आहे. पण दुसरी गोष्ट, हे बिल्डरांना वाद काढलेला, तुम हमारा फ्लॅट ले लो, हम आज मिर्ची वाला नहीं देंगे, बरोबर ना. हा छत्रपती हा एक कोली लोकांचीच आहे आणि कोली रहिवासीच राहणार आहे. तुम्ही आम्ही गिरीकरांना सांगत आहे, तुम्ही बिल्डरांना पकडा, पुरा जैन समाजाला तुम्ही पकडू नका. आणि तुम्ही जैन समाजाला पकडत हा विवाद मिटणार नाही. मी 2 दिवस इथं राहणार नाही, वापस आपल्या देशला जाणार आहे, बस हा माझा वाद आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारावे त्याच्यासाठी तुम्ही आलात. आपको यहाँ पता है कि इस व्यक्ति ने ऐसे कारनामे किए और जैन मुनि है, उन्होंने भी ऐसे कहा, तो इसके लिए आप अनशन के लिए बैठेंगे क्या? देखिए, मंगल प्रभात लोढ़ा उसी का प्रचार करते जो उनका प्रचार करते, उनका प्रचार करने वाला नए पद्म सागर है, मैं सिर्फ सनातन का धर्म का करता हूँ. दूसरी बात, प्रत्येक बार है ना, उन्होंने कहा कि मैं मुनि की समर्थन में नहीं, मुनि की समर्थन में, मुनि के देख लीजिए, बराबर. और वो उस समय कुछ हो गया तो आए होंगे, पर मैंने राहुल नागरेकर ने कहा कि 15 दिन के अंदर इसके अंदर तोड़गा निकालेंगे. मैंने मंगल प्रभात लोढ़ा से बात तक नहीं की, और मंगल प्रभात लोढ़ा की हमारे समाज की एक व्यक्ति है, उनका मान करना, और महाराष्ट्र की वो मंत्री भी है, उनका सम्मान करना हमारा कर्तव्य है. देखियो, मेरे समाज के लिए, जूदिया के लिए मैं अभी बैठने वाला हूँ, गायों के लिए भी, क्योंकि मेरे जो गांव अमरावती है वहां पे असंख्यात गाया करती है, और मैं जूदिया के लिए भी बैठूंगा, और मैं कबूतर के लिए बैठूंगा, और गाय के लिए भी बैठूंगा. आपण मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न झाले असतील सगळ्यांचे, पण जाताना गुरुजींनी फक्त सपोर्ट मागितला
कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे आम्ही पण प्राणी आणि कबूतर काही आपण तोडगा काढू त्याच्यामध्ये असलेला आहे म्हणजे एक महाराष्ट्राचा भूमिपुत्र असल्यामुळे मराठी असल्यामुळे आम्ही पण असं नाहीये जर आम्ही कबुतरांना काय ना सामावून घेणार जर आम्ही राज्यसभा लोकांना सामावून घेतलं तर आम्ही कबुतरांना काय सामावून घेणार आणि बाहेरच्या लोकांना सामावून घेतलं ना आम्ही कबुतरांना पण सामावून घेऊ कबुतरांसोबत आम्ही अजून एका पक्षाचे प्रेमी आहोत ती कुठली गोष्ट हर्टिंग नाहीये चांगली आहे म्हणजे असं नाही आपल्या ह्याच्यामध्ये काव्याला खूप महत्व आहे आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये काव्याला खूप महत्व आहे बरं ज्या हमें गिरगांव का के जो पांचों भाई बहन आज हमारा इन्विटेशन का मान करके आए मैं भाई विवेक आपसे एक ही बात कहता हूँ कि देश का हर जैन पहले हिंदू है तो हमारे जितने भी 24 तीर्थंकर परमात्मा वे सब हिंदू थे आपला मराठी आपकी एक जो मांग है मी मराठी कि जो जैन जिम खाना वो नहीं होना चाहिए हम सब आपके साथ में हैं। जैन कुछ ऐसे मुनि अपने खुद के स्वार्थ के खातिर जो अपनी रोटियां सेकते और हमारे भाई भाई के बीच में जो झगड़ा कराते मैं चाहता हूँ आज से भाई विवेक हमारे झगड़ा खत्म हो ठीक है आपके कुछ मुद्दे हमारे हैं हर घर के अंदर भाई भाई के बीच में थोड़ा सा कुछ मतभेद होता है आपने भी जो बात बताई कि कोई सन ऐसी कुछ बात बताते हो सकता है आपकी बात से हम लोग नाराज नहीं है हो सकता है उन्होंने कुछ अच्छी बात बताई हो लेकिन जैन धर्म एक ऐसा धर्म प्रेमी समाज है आज आप लोग जो हमारा एक मान रख के आए हम लोग शायद आपका उपकार जिंदगी भर नहीं भूलेंगे मी आम्ही गिरगांवकर महाराष्ट्र का हर नागरिक आम्ही गिरगांवकर है हमको नीलेश मोदी जी एक ही बात सिखाते हैं कि हम सब मिलके रहे साथ में रहे आज मैंने पहले भी कहा था हम गुजराती मारवाड़ी जो भी भाई महाराष्ट्र में आए हमने महाराष्ट्र में तब विकास किया है जब हमें हमारे महाराष्ट्र भाइयों का हमें साथ मिला है हम सब मिलकर रहेंगे और नो डाउट महाराष्ट्र हमारा बड़ा भाई है हम छोटे भाई आज की प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर आप सब ने जो सवाल जवाब किए मैं चाहता हूँ सबको आपको हितकारक संदेश मिले होंगे सवाल का जवाब मिला हो मी शिकतो मराठी नेक्स्ट प्रेस कॉन्फ्रेंस में मैं मराठी बोलतो बहुत बहुत धन्यवाद और मराठी के साथ साथ तुम्हारे के अंदर हिंदुत्व जरा एक बार आ गया ना कोई भी अपने जाति पे धर्म पे बात करेगा नहीं तो खुद ही एक नहीं होते हो सर हिंदुत्व टिकवलं माननीय हा, बस, बाळासाहेबांनी म्हणून दुसरं काय आता? मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा योगदान ह्या भारतामध्ये आहे आणि महाराणा प्रतापचा पण योगदान आहे चलिए बहुत बहुत धन्यवाद आणि